नमस्कार मंडळी. 17 फेब 2026 रोजी आहे सूर्यग्रहण. आता या सूर्यग्रहणाचा तब्बल 4 तास 32 मिनिटे हा सूर्यग्रहण असणार आहे. म्हणजे त्याचं सावट असणार आहे. सूर्यग्रहणाच्या आधी सुतक काळ सुरू होतो, म्हणून भारतात हे सूर्यग्रहण दिसेल की नाही, सुतक पाळायचं की नाही पाळायचं, वेळ काय असेल, या काळात काय करावं काय करू नये, या व्यतिरिक्त या ग्रहणाने कोणाचा गोल्डन कार्ड सुरू होणार आहे, कोणाच्या राशीला ग्रहण असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, 16 फेब्रुवारी रोजी होती ती सोमवती अमावस्या होती. अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे. मात्र जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आलेलं आहे. म्हणजे आज सूर्यग्रहण आहे. तर सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहे. जेव्हा अमावस्येला ग्रहण येतं तसंच पंचकाचा काळ असतो, तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात असं म्हटलं जातं. शिवाय या दिवशी काय करावं ज्यामुळे तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर 2026चे पहिले सूर्यग्रहण असणार आहे 17 फेब 2026 या रोजी कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात सूर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याचा आकार हा कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की हा ग्रहण भारतात दिसेल की नाही, तर याचा सुतक काळ लागू होतो की नाही. तर भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी मंगळवारी रोजी दुपारी 3:26 सुरू होऊन ते सायंकाळी 7:57 असणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 32 मिनिटांचा आहे. तर सूर्यग्रहण लागण्याच्या आधी 12 तास आधी सुतक काळ लागू असतो, परंतु 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे याचा सुतक काळ देखील मान्य असणार नाही. आता 16 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या आहे आणि 17 फेब्रुवारीला हे सूर्यग्रहण आहे. तर सोमवती अमावस्या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. पण या तिथीमध्ये पंचक सुरू होत असल्यानं काही विशिष्ट काम करणं वर्ज्य मानले जातात. त्यामुळे या दुहेरी योगाच्या दिवशी सावधानता बाळगणे तेवढेच गरजेचे आहे. सोमवती अमावस्येचा ग्रहण व पंचक या काळात कोणत्या चुका टाळाव्यात, तर नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार टाळावे, घर बांधणी दुरुस्ती काम करणं टाळावे, वाहनात पडणं किंवा नकारात्मक विचार टाळावे, कोणाकडून कर्ज घेणे किंवा देणे टाळावे, कोणाशी तुळशीची पानं तोडणे किंवा झाडं कापणे हे सुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं आहे. आता 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दल काय आहे, तर बघा, एक महत्त्वाची भविष्यवाणी आहे की येथे ग्रहण केवळ खगोलीय घटना नसून अनेक राशींसाठी गोल्डन पिरियड सुद्धा म्हणजे सुवर्ण काळ सुरू होत असतो, अशी आध्यात्मिक आहे. बघा, 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच रिंग ऑफ फायर दिसणार आहे. या ग्रहणासोबतच सोमवती अमावस्येचा प्रभाव आणि पंचक काळ यांचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी 3 ते 5 ही वेळ तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपवून नवीन ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली गेलेली आहे. ग्रहण कुंभ राशीत होत असून तिथे ग्रहणाची जी स्थिती निर्माण होत आहे ती योग्य पद्धतीने हाताळल्यास पुढील 5 वर्ष तुमच्यासाठी यशाची आणि समृद्धीची दारे उघडू शकतात. या काळात त्याने गोल्डन पिरियड्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. या काळात काय करावं, तर ग्रहणाच्या काळात चंद्राची सावली सूर्याला झाकते. या सावलीच्या काळात आपल्या अंतर्मनातील गुप्त इच्छा आणि भीती बाहेर येतात. अरुण कुमार व्यास यांनी या काळात शॅडो मॅनिफेक्शन करण्याचा दिला होता. आधी सांगितल्याप्रमाणे जसं सूर्यग्रहणाचा काळ आहे दुपारी 3:26 पासून ते सायंकाळी 7:57 असणार आहे. तर सायंकाळी 5:13 पासून ते सायंकाळी 6:11 काळात या परमोच्च क्षणावर असणार आहे. म्हणून दुपारी 3 ते 5 या काळात शांत बसून स्वप्नावर लक्ष केंद्रित केल्यास ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास नक्की मदत करेल. मग दुपारी 3 ते 5 या काळात आपण काय करू शकतात, तर मौन पाळू शकता. शक्य असल्यास या 2 तासात मौन पाळावे. विनाकारण बोलण्याने ऊर्जा खर्च होऊ नये. या काळामध्ये आपण जप तप ध्यान करू शकता. ओम नमः शिवाय किंवा आपली इष्टदेवतांची जप सुद्धा करू शकता. या काळात केलेली उपासना 10 पटीने अधिक फलदायी ठरू शकते. एवढंच नाही तर तुम्हाला पुढील 5 वर्षात काय साध्य करायचं आहे याचा ठाम संकल्प आपण मनात ठेवला तर नक्कीच पूर्णत्वास जाऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे
बघा, मनात असलेली आणि भविष्याची भीती काढून टाका आणि आत्मविश्वासाने सुवर्ण काळाचं स्वागत करा. या काळात सूर्याकडे पाठ करून उभं राहावं, ज्यामुळे जमिनीवर तुमची सावली पडेल. तिच्याकडे बघत सूर्यदेवाला मनोमन वंदन करून आपली इच्छा मनात बोलून दाखवावी आणि येत्या काळात ती पूर्ण होणार आहे याची अनुभूती घ्यावी. यालाच आपण शॅडो मॅनिफेक्शन असं म्हणतो. या काळात अगदी काहीही जमलं नाही तर फक्त शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, ज्यामुळे अमावस्येचं ग्रहण तसेच पंचकाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. सूर्यग्रहणानंतर आंघोळ जरूर करावी, त्यामुळे सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभावातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे, घराच्या देवाऱ्यात मूर्तींना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं आणि पुन्हा त्याची स्थापना करावी, पूजा करावी. ग्रहणानंतर विशेषतः दानधर्म करावा, हे पुण्याचं काम मानलं गेलेलं आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध हा राहू आणि केतूशी मानला जातो, ज्यांना पाप किंवा छायाग्रह देखील मानले जाते. म्हणून सूर्यग्रहणाच्या काळात सुतक पाळलं जात असतं. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून हे भारतातून दिसणार नाही, त्यामुळे भारतातील ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी या सूर्यग्रहणाचे वेद नियम पाळण्याची गरज नाही. तरीही तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोलून याची पुष्टी करू शकता, पण हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, कारण गर्भवती स्त्रियांनी सूर्यग्रहणाचे नियम किंवा वेदातील नियम पाळण्याची काहीही गरज नाही. बघा, हे सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे तर हे सूर्यग्रहण आफ्रिका, अर्जेंटिना, मॉरिशस, चिली किंवा दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेतील काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. आता सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास आधी सूतक काळ लागू होतो, परंतु 17 फेब्रुवारीला हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे याचं सूतक काळ देखील मान्य असणार नाही. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी घाबरायची गरज नाही. आपल्या प्रथा पद्धतीनुसार आपण सूर्यग्रहणाचं सूतक पाळू शकता. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवती अमावस्या अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे. मात्र जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला हे सूर्यग्रहण आलेलं आहे. याच दिवशी सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहेत. तर बघा, जेव्हा अमावस्येच्या सोबत ग्रहण येतं तसेच पंचकाचा काळ सुद्धा येत असतो, तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या आपल्याला त्रासाला कारणीभूत ठरू शकतात. असं म्हटलं जातं. 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती आणि जर काहीही तुमच्या मनात गैरसमज झाली असतील तर अशी खात्री आहे. या व्यतिरिक्त सूर्यग्रहणाबाबत तुम्हाला काही विशेष माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा, जेणेकरून मला त्याच्यावरती नवीन व्हिडिओ तुमच्या बाबतीत बनवता येईल. तुम्हाला जर तुम्हाला ग्रहणाबाबतीत काही शंका असतील तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.